हाउसफुल 3 मत देखो, हाउसफुल 3 मत सुनो, हाउसफुल 3 के बारे में पूरा बोलो 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 बोलो। हाउसफुल 3 हा सिनेमा तुम्ही नाही बघू शकत, तुम्ही नाही सहन करू शकत, तुम्ही तो नाही ऐकू शकत, पण जर तुम्ही हा सिनेमा बघितलात ना तर बाहेर येऊन तुम्ही या सिनेमाबद्दल वाईटच बोलणार, जे आता मी बोलणार आहे। काय करू सांगा ना, किती किती अत्याचार सहन करायचे। अडीच तास मी छळ सहन केलाय, डोक्याचा भुगा झालाय माझा। नाही, मी तुम्हाला काही जोक सांगतो, मी तुमच्या लक्षात येईल मी एवढं का चिडलोय ते। हमेशा आदमी को खुश रहना चाहिए, गंभीर तो गौतम भी होता है। चलो आज बाहर लटकते हैं, लेट्स हँग आउट, हम बच्चे नहीं बना रहे हैं। म्हणजे काय, वी आर नॉट किडिंग। म्हणजे काय, कुठल्या इयत्तेतले जोक आहेत? अहो लहान मुलं तरी हसतील का? हे फरहाद साजिदचा सिनेमा आहे हा। फरहाद साजिद, अहो आत्तापर्यंत त्यांनी खूप डोकं खाल्लंय आपलं। मी तुम्हाला सिनेमांची नावं सांगतो, रेडी, हिम्मतवाला, पोलीसगिरी, एंटरटेनमेंट, असे अनेक टुकार सिनेमे या जोडीने लिहिलेले आहेत आणि आता ते दिग्दर्शक झालेत। अहो या हाऊसफुल 3 ची स्टोरी म्हणजे एकदम डब्बा, स्क्रीन प्ले सावळा गोंधळ, विनोदाच्या बाबतीत फुसका, अभिनयाच्या बाबतीत 0 मार्क आणि दिग्दर्शन अगदी पुचाट। अहो खरंच सगळंच खराब आहे सिनेमात। म्हणजे बोमन इराणी आहे, जॅकी श्रॉफ आहे, पण ते सुद्धा काही करू शकले नाही। हा, या सिनेमामध्ये नर्गिस फाकरी आहे, जॅकलिन फर्नांडिस आहे, लिझा हेडन आहे। आम्ही अभिनय शिकलो नाही, आम्ही अभिनय करणार नाही, अशी प्रतिज्ञा करूनच ते सेटवर आलेल्या की काय असं वाटत राहतं सिनेमा बघताना। बरं, या सिनेमानं अभिषेक बच्चनच्या नावावर आणखीन एक फ्लॉप लागला। रितेश देशमुखचा तर या सिनेमाने बँड वाजलेला आहे, कारण याच्या आधीचा बँगिस्तान सुद्धा फ्लॉप झाला होता ना। बाकी अक्षय कुमारला काही फरक पडत नाही का फ्लॉपमुळे, त्याचं दुकान सुरू राहणार आहे, त्याचा रुस्तम येईलच लवकर आता। एकंदरीत काय आहे ना, परदेशी लोकेशन्स घेतली, आलिशान गाड्या उडवल्या, क्रूज दाखवले वगैरे, ह्याच्यामुळे प्रेक्षक गर्दी करत नाहीत, त्याच्यामध्ये कॉन्टेंट लागतो। हे आता कधीतरी बॉलिवूडला कळू दे। मी आपले पॉपकॉर्न देऊन टाकतो। हाऊसफुल 3 ला मी देतोय 5 पॉपकॉर्न। I'm joking. अर्धा पॉपकॉर्न। पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटणार असेच रिव्ह्यूज आणि इंटरव्ह्यूज घेऊन आमच्या पॉपकॉर्न पे चर्चा या शो मध्ये। त्यासाठी यूट्यूबवर आमचं चॅनल आहे अद्भुत, ADBHOOT, त्या चॅनलवर जा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा टाका।